देखील तसा त्या दर्जाचा हवा, कारण नाव एका दिवसात भरत नाही, त्यासाठी भरपूर कष्ट उन्हाळी पावसाळी पाहावे लागतात. अगदी पहिला चेंडू पडकावलाय, तिथे स्वतः उमेश धावतायत, परंतु चेंडू राहील दूर, चेंडू सीमा पार, चकार. बघितलं तर मी अगोदर बोललो होतो की आपलं काम महत्वाचं आहे, नाव आपलं होतच, त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात आणि यशाला शॉर्टकट नसतो. यश हे एका दिवसात मिळत नाहीये, तसंच नाव एका दिवसात बनत नाहीये, त्यासाठी कित्येक उन्हाळी पावसाळे चढ उतार पाहावे लागतात जीवनात, त्यानंतर मात्र कुठेतरी जाऊन आपलं नाव होतं. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता, तिथे नयन पवार तैनात होते. फेकी करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. अगदी कमबॅक, गोलंदाजाचा चांगला चेंडू, पहिला मोठा फटका आल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळालं. आता स्ट्रायकर असतील सुहास करे, अगदी नामांकित खेळाडू. या खेळाडूचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट लीग एक आटपाडीत आयोजित केली होती, एक मानाची लीग. त्या लीग मध्ये अगदी अर्धशतक थरथावलं होतं या खेळाडूने, आणि ते अगदी फील्ड पाहून खेळत आहेत. अगदी संयम खेळाडू, या खेळाडूकडून शिकण्यासारखं काय युवा खेळाडूंना तर संयम. अगदी खराब चेंडूचा खरपूस समाचार, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार, आणि 4 धावा इथे वसूल केल्या. पाहिलं तर या खेळाडूकडून घेण्यासारखं बरंच काही आहे. फील्ड पाहून खेळ करतायत. अगदी पहिलेच पॉवर प्लेचं षटक, तिथे फक्त आपल्याला 2च खेळाडू बाउंड्री रायडरवर तैनात करता येतील, अन्यथा उर्वरित सर्व खेळाडू इनफिल्ड मध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि इथे जोरात मारलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक जरूर 2 पाठलाग करतील आणि पाठीमागे टाकतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अगदी शांत आणि संयमी खेळ. क्रिकेटमध्ये शांतता आणि संयम फार महत्वाचा, कारण जीवनात वेळ आणि मैदानात खेळ बदलायला वेळ लागत नाहीये, काही येऊ शकतं, त्यामुळे शांतता आणि संयम महत्वाचा आहे. आणि इथे रोजचा फटका मारण्याचा प्रयत्न, हवं तसं कनेक्शन मिळत नाही, आणि इथे 1 धाव जरूर मिळालेले. बघितलं तर पहिलं षटक अगदी 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, एक संदीपच्या बॅटमधून आणि ते शॉट ऑफ द डे. काय फटका, चेंडू डीप करत होता आणि चेंडू होते सीमा रेषा पार. KPL चौकार. बघितलं तर मी अगोदर बोललो की संदीप पवार यांचे वादळ जर मैदानात घोंगावत आहेच, परंतु हे जर थांबले तर मग मात्र सामना एकाकी करण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. बघितलं तर आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 ओव्हरीचं धोक्याचं. आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर पुढील 2 संघांनी ते उपस्थित राहायचं ही आपल्याला देखील सूचना आहे. यानंतर आपल्याला सांगितलं जाणार नाही, अगदी पेनल्टी मिळेल, कारण प्रत्येक वेळी वारंवार आम्ही आपल्याला सूचना करतोय, परंतु त्याचं देखील आपण पालन केलं पाहिजे. पाहिलं तर वैयक्तिक आता पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन निर्णायक षटक, ते म्हणजे उमेश बेरगळ, आयकॉन खेळाडू उमेश बेरगळवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील हे चांगले खेळाडू पाहायला मिळाले, बेरगळवाडीचेच रहिवासी. बघितलं तर KGPL 2025 कटरेवाडी घाणंद प्रीमियर लीग. आता उमेश विरुद्ध सुहास, अगदी बिग बॅटल, आयकॉन विरुद्ध आयकॉन.
आणि ते बॅटची काढा घेऊन पाठीमागे चेंडू सरळ जाऊन थांबला तो म्हणजे आसिफ भाई विकेट किपर यांच्या माध्यमातून तो झेल पकडला गेला आणि सुहास इथे बाद. अगदी मी अगोदर सांगितलं होतं की हा खेळाडू देखील एक मोठा स्टार खेळाडू आहे, परंतु दिवस देखील आपला असावा लागतो. कारण आता न्यू बॅटर मैदानात पाहिलं तर नितीन नयन आहेत. आता कशा पद्धतीने खेळ करतील ते पाहावं लागेल. पहिला एक मोठा धक्का. या अगोदर मी म्हटलं होतं की उमेश अगदी चेंज ऑफ पेस त्यानंतर व्हॅरिएशनसाठी ओळखले जातात आणि एक मोठा बळी मिळवलाय सुहास सारखा. कारण सुहास जर थांबला तर सामना एकाकी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. कारण त्याला आपण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहतो. नयन पाटील आता जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सुहास यांची टंकपूरवाडीचे खेळाडू. म्हणजे बघा, आपल्याकडे जर क्षमता असेल तर पुरेपूर त्याचा रिवॉर्ड देखील आपल्याला मिळला जाईल. अगदी एसके फायटर संघामध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे, परंतु त्याचे ते फायदा घेत आहेत का पाहावं लागेल. आणि ते जोरात मारण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, अगदी क्लास खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते विकेट अगदी बॅक टू बॅक दुसरे विकेट. अगदी उमेश म्हणजे चेंडूमधील पूर्ण गती काढून घेतली होती. अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फेकला होता. फलंदाजाने तो टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांच्या हातामध्ये. पाहिलं तर लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ, त्यानंतर ऑन साईडच्या दिशेने आपण आकाश झंजे देखील पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप पॉइंट, त्यानंतर स्लीप. फाईन लेग मध्ये निमेष झंजे आमचे मित्र पुण्याहून खेळण्यासाठी खास आलेले आहेत, ते देखील उपस्थित आहेत. आता न्यू बॅटर आपण मैदानात पाहतोय. कोण जातोय? संदीप घाणंचा हार्दिक पांड्या, ऑलराऊंडर खेळाडू संदीप कदम. आता इथे मात्र थोडीशी पार्टनरशिप करावी लागेल. सुरुवातीला बॅक टू बॅक 2 धक्के लागलेले आहेत आणि गोलंदाजासाठी हॅट्रिक चान्स. मी अगोदर बोललो होतो की उमेश गोलंदाजीसाठी ओळखले जातात, कुठेतरी चेंज ऑफ पेस त्यानंतर व्हेरिएशनसाठी ओळखले जातात. चेंडूमधील पूर्ण गती काढून घेतात. अगदी वाटते चेंडू अगदी गतिमान फेकतील, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला हळूवार फेकतात आणि तिथे मात्र फलंदाजाला कोणताही चान्स नसतो. आता सामना करतील संदीप. काही काळापूर्वी हे खेळाडू दोघे देखील एकत्र खेळलेले आहेत, संदीप आणि उमेश, त्यामुळे दोघांनाही माहिती आहे. आणि ते हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. उमेश यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. बॅक टू बॅक 3री विकेट. संदीप देखील हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि तिथे आसिफ भाई यांची कोणतीही चूक आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि विकेट. पाहिलं तर जसा सुहास बाद झाला तसा मात्र सुहास अगदी बाद झाल्यानंतर मात्र पाठीमागे 2 बॅक टू बॅक विकेट गेल्या. पाहिलं तर प्रत्येक खेळाडूची तितकीच महत्वाची भूमिका असते संघात. न्यू बॅटर पाहिलं तर चैतन्य, आता नावात आहे चैतन्य, संघात निर्माण करतील का चैतन्य? बघूया. उमेशने मात्र 3 चेंडूवर काय निर्णायक गोलंदाजी केली. मला वाटतं या आजच्या दिवसातील 3ऱ्या सामन्यातील ही पहिली हॅट्रिक. बघितलं तर सुरुवातीचं पहिलं षटक अगदी चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांनी एक मोठा फटका जरूर खेळला होता, परंतु त्यानंतर उमेशच्या पहिल्याच चेंडूवरती सुहास बाद झाले आणि त्यानंतर नयन देखील त्यांच्या पाठोपाठ पहिल्यांमध्ये मार्गस्थ झाले. त्यानंतर संदीप देखील. आणि ते पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. मी या अगोदर बोललो होतो की व्हॅरिएशनसाठी ओळखले जातात. अगदी पाहिलं तर राऊंड टू विकेट गोलंदाजीचा मारा करतायत. राईट आर्म राऊंड टू विकेट उमेश. आतापर्यंत पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी.
मला वाटतं अद्याप एकही धाव दिलेली नाहीये. 4 चेंडू फेकले गेले, 3 तर विकेट मिळाले आहेत आणि 1 डॉट. आणि ते विकेट, मला वाटतं 4 विकेट घेतलेले आहेत त्यांनी या षटकामध्ये आणि एकही धाव मिळाली नाही. म्हणजे बघा आयकॉनची काय भूमिका असावी तर अशी, फक्त नाव असून चालत नाही, काम देखील आपलं तसं हवंय. आणि आता मला वाटतं गणेश थोडेसे कुठेतरी बिनधास्त श्वास घेत असतील, कारण थोडासा टॉप ऑर्डर आता इथे फेल होताना आपण पाहतोय एसके फॅक्टर संघाचा. आणि आता मिडल ऑर्डरवर पूर्ण जबाबदारी. आता न्यू बॅटर पाहिलं तर आपल्याला धीरज या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, परंतु त्याचं सोनं करता आलं पाहिजे. संधी प्रत्येकाला मिळते, त्याचं सोनं करता आलं पाहिजे. कारण आपण इतर वेळी काय केलं ते महत्वाचं नाही आहे. निर्णायक क्षणी आपण आपली निर्णायक खेळी संघासाठी किंवा प्रेक्षकांसाठी यादगार राहील याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. पाहिलं तर आपण गेल्या रविवारी झालेला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान, तिथे मात्र सगळे प्रेक्षक करत होते अभिषेक शर्मा, परंतु कामी आला तिलक वर्मा. तशाच पद्धतीने आता बघितलं तर टॉप ऑर्डरचे सुहास, त्यानंतर संदीप, त्यानंतर नयन देखील बाद झाले, परंतु आता धीरजला आणि संदीपला चांगली खेळी करावी लागेल. आणि ते अगदी हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि हे मेडन ओव्हर निर्धाव षटक आणि प्लस 4 विकेट, म्हणजे मला वाटतं चांगला विक्रम केलेला आहे त्यांनी या षटकामध्ये. एक स्ट्रॉंग टीम विरुद्ध आपला परफॉर्मन्स दाखवला आहे. बघितलं तर धावसंख्या झालेली आहे 16, तिथून काही स्कोअर धावफलक खाल्लेलं नाहीये. पहिल्या षटकात 16 होता, त्यानंतर हे मेडन षटक, म्हणजे 6 चेंडूमध्ये बघितलं तर मला वाटतं 2 चेंडू लगातारचे डॉट, त्यानंतर सलग 3 विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट, असं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. हॅट्रिक देखील पूर्ण केली, परंतु क्रिकेट आहे. आणि आता मात्र सगळा दारोमदार पाहिलं तर संदीप पवार, बिगमॅन, हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. परंतु आता कशा पद्धतीने खेळ करतील पाहावं लागेल, कारण एखादा फटका आपला चुकला मग मात्र विकेटला मुकला अशा पद्धतीची गत होते. त्यामुळे सुरक्षात्मक खेळ करावे लागेल. हा खेळाडू जर थांबला तर नक्कीच सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचण्याची यांची आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो पुलचा फटका फेकून दिलाय दूरवर, चेंडू केलाय हो, 6 धावा केलेल्या आहेत. भूक पाहिलं तर संदीप पवार, मी बोललो होतो हा खेळाडू, याला किती विकेट गेलेत काही फरक पडत नाही, याच्या रडामध्ये आला की तो सरळ सीमा पार फेकून देणार हे मात्र नक्कीच. आणि हा खेळाडू जर थांबला तर मात्र मग बल्ले बल्ले. पुन्हा एकदा स्टेप आखवून मारण्याचा प्रयत्न होता, पायाचा वेध घेतोय चेंडू आणि डॉट चेंडू, एक मोठा फटका आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. आणि आता संदीपला मात्र स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळावं लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत, तिथे मात्र थांबून खेळावं लागेल, कारण पाहिलं तर टॉप ऑर्डर पूर्ण गारज झालेला आहे. पुढील चेंडू आणि ते जोरात मारलेला फटका लॉंग ऑफची दिशा निवडलेली आहे, तिथे क्षेत्ररक्षक जरूर पाहिजे. आता आधी थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं सिद्धार्थ यांच्या माध्यमातून, आणि फेके करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अगदी फटका जोरात मारला होता, परंतु 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर अगदी जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात संदीप. आणि ते पुलचा फटका, चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकार KGPL 2025 षटकार. या खेळाडूला एक जर ओव्हर मिळाली ना, हा खेळाडू मला वाटतं 4-5 षटकार मारण्याची ताकद ठेवतो, असा हा खेळाडू आहे संदीप पवार. आणि संदीप पवार म्हणत असेल नाम तो सुना होगा. अगदी बॅट स्पीड पाहिलं तर मला वाटतं 140-145च्या
किलोमीटर प्रति हावर फिरते. चेंडू सुद्धा विचार करत असेल, अगदी मुंग्या येत आहेत. संदीप मारा, परंतु जोरदार मारताय, लय मारताय. आपल्याकडे चेंडू उडकणार पथक बिथक आहे काय? पटवा गेलेत काय? ठीक आहे ठीक आहे, त्यांची देखील आपण चहा पाण्याची सोय करू. चेतन जरा पाय उचल की, व्यायाम करायला काय आपण खेळायला नाही आलो. बघितलं तर संदीप आणि फक्त धीरजला मात्र त्यांना साथ द्यायची आहे, कारण संदीप अगदी त्यांचा ते खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जोरात मारलेला फटका आला अगदी कार्पेट कॉर्नर रिजन मध्ये. तिथे फुटबॉल पद्धतीने चेंडू जरूर अडवलेला आहे. ठेक होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण, परंतु प्रत्येक चेंडूवर धाव येतो हे मात्र एसके फायटर संघासाठी फायदेमंद साबित होत आहे, कारण उपयुक्त आहे. या अगोदर पाहिलं तर एक षटक मेडन देखील गेले, म्हणजे ते ओव्हर मला वाटतं 4 विकेट देखील तिथे गेल्या, धावा देखील मिळालेल्या नाहीयेत. अगदी पाहिलं तर ऊन आणि सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानात थोडंसं कुठेतरी ढग देखील जमा झालेला आहे. या अगोदर 5 दिवस देखील धुवाधार पाऊस पडलेला होता. अगदी जोरात मारलेला फटका, कव्हरची दिशा निवडलेली आहे. डीपवर तिथे गणेश तैनात आहेत आणि थोडीशी चूक, तोपर्यंत 2 धावा केलेल्या आहेत. बुक 34, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34. अगदी मला वाटतं की दुसरं षटक देखील निर्धाव जाऊन सुद्धा धावा आले या षटकामध्ये. अगदी 2 मोठे फटके, आणि जर 5 ओव्हर जर संदीप खेळला तर मग मात्र वैयक्तिक अर्धशतक पूर्ण देखील करू शकतो. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक, आणि आता या अगोदरचं षटक, दुसरं षटक हाताळलेला खेळाडू म्हणजे वैयक्तिक आता दुसरं षटक घेऊन येतात. संघाचं येत आहे 4थं, ते म्हणजे उमेश मेडन ओव्हर टाकलेला हा खेळाडू, आणि 4 मोठे विकेट देखील याने मिळवल्या. आयकॉन खेळाडू पाहिलं तर श्री नंदकुमार झंजे 11 संघाचा. आणि ते बॅटची काढा घेऊन पाठीमागे पुन्हा एकदा विकेट, आणि विकेटने सुरुवात. या अगोदरच्या षटकाची देखील सुरुवात विकेटने, इथे देखील विकेटने. पाहिलं तर गोलंदाजाने इथे फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडले. फलंदाजाचं नाव काय? संभाजी भोसले नेलकरंजी. आता यांना संदीपला साथ द्यावी लागेल. अगदी फटके मोठे नाही खेळले तरी चालतील, परंतु त्यांना मात्र साथ द्यावी लागेल. आणि उमेशच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर एक त्यांच्याकडे खासियत आहे. पाहिलं तर ते फलंदाजाला चूक करायला भाग पाडतायत, स्वतः मात्र काहीही करत नाहीत. फलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळायला जातोय आणि तिथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणि जोपर्यंत आपल्या मोठे फटके खेळायचे जमत नाही तोपर्यंत सरळ बॅटने खेळून धावा करणं फार महत्वपूर्ण. एक तर स्लोअर गणपतीचा चेंडू आला अगदी कार्पेट तिथे ऑनसाईडच्या दिशेने टोलवलेला, तिथे आकाश जर तैनात फेके करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि आता स्ट्राईकवर मात्र संदीप विरुद्ध उमेश. अगदी बघितलं तर पहिली धाव मला वाटतं उमेशच्या या दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक तर निर्धावच होतं. आता बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. तिकडून पाहिलं तर संदीप, इकडून पाहिलं तर उमेश. आता कशा पद्धतीने पेस करतील पाहावं लागेल. आणि ते जोरदार मारला फटका, हार्दिक पांड्या काइंड ऑफ शॉट, लोकांच्या दिशा वरून जातो. चेंडू अगदी थेट दूरच्या रानात आणि तिकडे बाजरीच्या रानात. 6 धावांसाठी षटकार, हल्ला चढवलेला आहे. या खेळाडूच्या अगदी फोरम बघितलं तर ताकदवर काय फटका होता, लाजवाब फटका. हे फटके खेळणं कुणालाही सोपं नाहीये. अगदी फक्त पंच केला आणि तो 6 धावांसाठी दूरवर जाऊन पडला. पाहिलं तर गोलंदाज कुठेतरी या अगोदर वर्चस्व करत होते, परंतु आता थोडस फलंदाज इथे वर चढ ठरताना. आणि आता बघितलं तर राईट आर्म
ओव्हर दी विकेट आता मारा करतील. अगदी राऊंड दी करत होतेपर्यंत आता राईट दी विकेट. पुन्हा एकदा फटका रिप्ले हायलाइट पाहतोय की काय असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा 6 धावा. अगदी षटकार संदीप पवार. अगदी चीते की चाल और बाज की नजर पे कभी संदेह नहीं करते, वैसे ही संदीप पवार की बैटिंग पर भी कभी संदेह नहीं करते. दोस्तों काय फटकेबाजी करतोय. आणि मला वाटतंय आता संदीपने एकूण 4 षटकार खेचलेत. काय 4 षटकार, वैयक्तिक 4 षटकार खेचलेत. म्हणजे बघा आता तर आपण 2 षटकार पाहिले बॅक टू बॅक. 4 षटकार आणि 2 चौकार. आणि शेवटपर्यंत खेळला तर अर्धशतक देखील नोंदवू शकतो. 354च्या स्ट्राईक रेटने खेळतायत आणि शेवटपर्यंत थांबले तर 500 पर्यंत पण जाईल. आणि ते पुन्हा एकदा डॉट चेंडू. अगदी ते निर्धाव चेंडू. संदीपला मात्र शेवटपर्यंत खेळावं लागेल तर मात्र धावा अगदी चांगल्या पद्धतीने जमा होऊ शकतात. कारण एसके फायटर संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. विचार केला तर मग सुहास देखील असतील, त्यानंतर संदीप देखील असतील, आणखीन देखील खेळाडू आहेत या संघामध्ये. फाईट होणार यात नक्कीच काही शंका नाहीये. आणि ते चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. पडल्यानंतर भरपूर प्रमाणात वेळाने प्राप्त केला आणि ते 1 धाव मुकम्मल केली. पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 लॉस ऑफ 5 विकेट्स. आता शेवटचं षटक, 1 षटक मेडन होऊन देखील 48 धावसंख्या झाली आहे. म्हणजे बघा, आणि या षटकात जर 10+ जर धावसंख्या आली तर मग 50+ जातोय 60 कडे. आणि गोलंदाजीत देखील दमखम आहे एसके फायटर संघाच्या. आणि सकाळी आपण पाहिलंय या अगोदरच्या सामन्यात 48 इथे देखील 47 देखील डिपेंड केला गेलेला आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. 35 देखील इथे डिपेंड झालेला आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, काय येऊ शकतं. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत नयन. आता या खेळाडूला देखील आम्ही शिवापूर प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स होता. बघूया नयन पवार. सामना करतील संदीप पवार, म्हणजे दोघेही पवार परंतु विरोधात कोणता होईल सक्सेसफुल पवार. आणि ते खोलवर पद्धतीचा चेंडू, यारकर पद्धतीचा चेंडू थोडासा ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि फलंदाजाला तो समजू शकलेला नाही. आणि डॉट चेंडू, पहिला तर चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेलेला आहे. बघितलं तर ऑलराऊंडर खेळाडू नयन पवार, बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये योगदान देताना आपण पाहतोय. आणि ते विकेट. 2 धावाची पेनल्टी आहे. फिल्डिंग टीम साठी 2 धावाची पेनल्टी आहे. पंच आपण सांगा त्यांना. अहो पंचाशी उजत घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असणार, कारण सकाळपासून आपण तोच नियम फॉलो केलेला आहे आणि सर्वांसाठी तोच असणार आहे. अगदी चांगली खेळी, आयकॉनिक खेळी. बघितलं तर 2 धावाची पेनल्टी. बघितलं तर आता न्यू बॅटर मैदानात आपण पाहतोय किरण ढगे. आता या खेळाडूला आम्ही अगदी रिव्हर्स फटके मारताना लय पाहतो, लय प्रमाणात मारतात. आहो त्यांचा जास्त प्रमाणात आम्हाला रिव्हर्स पाहायला मिळतो. परंतु आता संघाची गरज आहे धावा येणं. कशा काय येणार.
बघितलं तर स्ट्रायकवर पाहिलं तर केडी किरण ढगे घाणमगावचे विस्फोटक खेळाडू. मी अगोदर बोललो होतो की रिव्हर्शिप लय मारतात होय, आणि तिथंच ऐकलेलं होतं आमचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नको घेऊ नको घेऊ नको, परंतु कोणताही नुकसान झालेलं नाही आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि मला वाटतंय 50 पूर्ण होऊन देखील पुढे गेलेला आहे धावफलक. परंतु सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर 50+ धावसंख्या झालेली नव्हती. पहिला संघ आहे 50+ करणारा. तिथे एक धाव मिळालेली आहे. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे तशा पद्धतीचे खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळते. परंतु एक धाव फार महत्त्वपूर्ण आहे. अगदी मतदानामध्ये एका मताला, अन्नामध्ये एका कणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. सध्याचं क्रिकेट पाहिलं तर तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येक खेळाडूला वाटतं मला चौकार आणि षटकाराच हवा. 1 आणि 2 धाव कोण जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु क्रिकेट आहे. आणि आता शेवटचा चेंडू. आता या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग मात्र एसके फायटर अगदी खुश असेल, कारण फायनल टच चांगला देतात का पाहावं लागेल. आणि ते जर पडकवलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक जर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात होतो तोपर्यंत एकूण किती धावा? विकेट मिळालेले 2 धावा मिळाल्या. तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे किती झाल्या? 2 घेतलेल्या 56 पाहिजे त्यांना. 56 टू विन 55 धाव संख्या बनवलेली आहे. पेनाल्टीच्या देखील पकडून आपण 55 झालेले आहेत. 56 बनवायचे आहेत. तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे आजच्या पहिल्याच दिवसातील 4था सामना, तो म्हणजे झरे विरुद्ध चिंचाळे. तर दोन्ही संघांनी इथे त्यासाठी उपस्थित राहा आपल्याला सूचना करण्यात येते. पाहिलं तर लाईन मध्येच आत जायचं आहे आणि लाईन मध्येच बाहेर यायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावे लागेल. पाहिलं तर हनुमान व कार सिद्धनाथ यात्रेनिमित्त एसके फायटर आयोजित KGPL कटरेवाडी घानंद प्रीमियर लीग सागरशेठ कटरे यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये आपण हे सामने पाहतोय. बघितलं तर प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे तब्बल 22,222 आणि याचे बक्षीसदाते आहेत ते म्हणजे अर्जुन कटरे ब्यावरवाले शेट आणि किसन कटरे विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून ते आपल्याला बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी अशी देखील आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर प्रवीण कदम माजी उपसरपंच आणि त्यांच्या समवेत कुंडलिक कटरे ते देखील विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी देखील आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,555 रुपयाचं आणि त्यासोबत एक आकर्षक अशी ट्रॉफी मिळणार आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर दादा कटरे पुणेवाले शेठ आणि त्यांच्या समेत पाहिलं तर पांडुरंग कटरे सोसायटी चेअरमन
यांच्याकडून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे रोख रक्कम 11,111 आणि त्याच्यासोबत एक आकर्षक अशी ट्रॉफी मिळणार आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे ते इथेच उपस्थित असलेले आपल्या शेजारी बाळू येडगे बागायतदारवाले शेठ 5,555 रुपयाचं आणि त्यासोबत देखील एक आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला दिली जाणार आहे. त्यानंतर पाहिलं तर टी शर्ट सौजन्य म्हणजे श्री गणेश ज्वेलर्स नवी मुंबई एरोली श्री रामदास अप्पा कटरे शेठ यांच्याकडून ते आपल्याला दिलं गेलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य जे दिलं गेलेलं आहे ते चंद्रकांत काकडे ब्यावरवाले शेठ GBR यांच्या मार्फत आपल्याला ते झरे सागर सोय आपलं कोण कप्तान असेल त्यांनी इकडे एक तासाठी पाठवून द्या. ठीक आहे, बिरा येत आहे काय? या पाहिलं तर बेस्ट बॉलरसाठी आपल्याकडे शूज स्पोर्ट्स शूज उपलब्ध आहेत, ते आपल्याला दिले जाणार आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपल्यासाठी एक सायकल बायसिकल. त्यानंतर बेस्ट बॅट्समन बॅट एक आकर्षक अशी बॅट मिळणार आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचं हार्दिक असं स्वागत. आणि मंडप सौजन्य निखिल पोपट ढोकळे युवा उद्योजक यांच्या मार्फत आपल्याला जे आपण पाहिलं तर मंडप असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली गेलेली आहे. आणि यूट्यूब लाईव्ह बघितलं तर हे आपल्याला सामने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. सनराइज स्पोर्ट्स लाईव्ह आपल्या यूट्यूब वर आपण ते सामने पाहू शकता. त्याचे सर्व नितीनजी होनमाने साहेब आम्ही प्रेमाने त्यांना माऊली म्हणतो तेच, आणि त्यांचेच सहकारी अण्णा साहेब जावीर ते देखील टेक्निकल टीम मध्ये त्यांच्या उपस्थित असतात. त्यानंतर कॅमेरामॅन आम्हाला त्यांचं नाव माहित नाही परंतु त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. टॉससाठी लवकरात लवकर दोन्ही संघ नायक इथे उपस्थित राहा. आणि कॅमेरामॅन म्हणून आपले विष्णू दादा आपले ते काम पाहतायत, चांगलं कॅप्चर करतायत. यानंतरचा सामना असेल तो चिंचाळे विरुद्ध झरे. बिरा देखील इकडून आलेले आहेत आणि चिंचाळेचा संघ देखील आलाय. म्हणजे बघा काय योगायोग आहे, आम्ही बोलवतो लगेच जात आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुहास आयकॉन खेळाडू सुहास करे आणि त्यांचा सामना करतील या अगोदरचा एक चांगला परफॉर्मर खेळाडू गोलंदाजीमध्ये त्यांनी अगदी चांगली कामगिरी केली तेच उमेश बेरगळ. आता धाबा बनवायचे आहेत मला वाटतं 56 बनवायचे आहेत. 30 चेंडू 56. पहिला चेंडू अगदी फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा घेताना ऑन साइडच्या दिशेने टोलवला होता. अगदी जातो चेंडू सीमा रेषा पार. दणदणीत कडकडीत प्रहार, चेंडू जातो सीमा पार. चौकार अगदी या खेळाची सुरुवात चौकाराने. पहिल्या इनिंग मध्ये देखील चौकाराने सुरुवात, या इनिंग मध्ये देखील चौकाराने सुरुवात. आणि त्यासाठी उपलब्ध आहेत पाहिलं तर झरे संघाचे संघनायक बिरुदेव गोरड आणि चिंचाळे संघाचे संघनायक लवकरात लवकर इकडे या. आपला टॉस घेण्यात येतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि तिथे एक धाव मिळालेली. अगदी पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण प्राप्त करत होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडले तिथे डीप फाईन लेग फोडून चेंडू जातो सीमा रेषा पार. चकार कडकडीत प्रहार. KGMPL चकार 2025 सागर शेठ कटरेवाडी यांचा संघ आता मैदानात क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहिला तर, आणि त्यांच्या विरोधात फलंदाजीसाठी संघ पाहिला तर श्री नंदकुमार झंजे 11 आणि तो पूल
आणि फटका जातोय सीमारेषा पारचा पार. कडकडीत प्रहार, चेंडू जातो सीमारेषा पारचा पार. क्षेत्ररक्षक जर धावत होते पाठीमागे, परंतु चेंडूने रेस जिंकली. पाहिलं तर कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. फलंदाजाला अगदी तिथे फटके खेळण्यासाठी सोयीस्कर ठरतंय. कारण पाहिलं तर सुरुवातीला फक्त 2 खेळाडू आपण बाउंड्री रायडरवर तैनात करू शकता, कारण तसं आपल्याला फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. बघितलं तर एक डीप मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि तो सिद्धार्थ उंच असा मारलेला फटका, परंतु इथे विकेट. फटका जरूर चांगला मारला होता, परंतु इथे कमबॅक गोलंदाजाचं. तर टॉस साठी आपण टॉस करतोय झरे विरुद्ध चिंचाळे. चिंचाळे संघाने पहिला सामना जिंकलेला आहे आणि आता दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज. कॅमेरामॅन इकडे थोडासा फोकस करा चला. आणि अण्णासाहेब जावीर, गावचे एक नामांकित व्यक्तिमत्व अण्णासाहेब जावीर यांच्या हस्ते तो टॉस होतोय. कॅमेरामॅन प्लीज कॅप्चर द व्ह्यू. अगदी या स्पर्धेचं नाव आता मला वाटतंय तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात होतंय, कारण सागर शेठचा विषय म्हणजे हार्ड असतो. बघितलं तर प्रीत शेठ देखील इथे उपस्थित आहेत, संघाला चेअरअप करतायत. सुहासला अगदी 2 मोठे फटके पडल्यानंतर पाहिलं तर कमबॅक, चांगलं कमबॅक. अगदी मला वाटतं आज बाळासाहेब येडगे शेठ बागायतदार आज वेळात वेळ काढून सामन्याचा आनंद घेत आहेत. नाही, शेठने विचारलं तर म्हटलं पाहिजे ना, होतो खेळायला बघायला. अगदी जोरात मारलेला प्रयत्न आणि नो चेंडू. म्हणजे आता बघा, आपल्याकडे बँकेत जर जास्त डिपॉझिट नसेल तर आपण खर्च करू शकत नाही, तशा पद्धतीचं काहीच. आणि फ्री असणार काय, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. आणि ते विकेट नाही मिळणार. षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 15. 14 सॉरी, माफ करा, 1 धाव आमच्याकडून जास्त ऍड झालेली आहे, आम्हाला माफ करा कृपया, आम्ही आपली क्षमा मागतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14, म्हणजे बघा आता 2 धावा वाढून होत्या एसके फायटर संघाच्या, 16 होत्या, परंतु त्यानंतरचं दुसरं षटक पूर्ण मेडन गेलं. आता तशाच पद्धतीचा कारनामा संदीपला करावा लागेल, म्हणजे बराबरीनं सामना पुढे जाऊ शकतो. परंतु काय क्रिकेट आहे. पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक 14. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 14. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतात स्वतः आयकॉन खेळाडू संदीप पवार. या अगोदरच्या सामन्यात त्यांचेच बंधू मॅन ऑफ द मॅच झाले, आता इथे मात्र कोण ते पाहूया. आणि पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू चकवून पाठीमागे जातोय आणि डॉट चेंडू, अगदी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा. या गोलंदाजाकडे जर पाहिलं तर ती क्षमता आहे, फलंदाजाला मोठमोठ्या थांबवण्याची क्षमता आहे. आणि मैदानामध्ये कोणीही फिरू नका अथवा गाडी सामना चालू आहे, कृपया सहकार्य करा, आपल्याला विनंती आहे. आणि ते फटका जोरात मारलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात. फेकेवर देतोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं, परंतु कोणतीही नुकसान होणार नाहीये आणि 2 धावा पूर्ण केल्या. बघितलं तर सामना बरोबरीने चालू आहे, दोन्ही संघ 50-50, कोण जिंकेल काही सांगू शकत नाहीये. आणि अगदी मला वाटतं त्या वरून पवेलियन मधून चेअरअप करतायत साहिल. आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारला फटका, तिथे गॅप जरूर आहे, क्षेत्ररक्षक धावत जातील
आणि चेंडू अडवून फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू मला वाटतं डॉट, त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर 2 धावा. म्हणजे आतापर्यंत जर षटक पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं, कारण 1 आणि 2 धावेने काही जास्त फरक पडत नाही, परंतु मोठे फटके मात्र गोलंदाजाला वेदना देतात. आणि ते फक्त टायमिंग करण्याचा प्रयत्न केला आणि ते क्षेत्ररक्षक जरूर खाली आणि ते मोठा धक्का, विकेट. मी अगोदर बोललो होतो की संदीप मध्ये ती क्षमता आहे आणि ते फलंदाजीमध्ये म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही उमेशांना. गोलंदाजीमध्ये मात्र त्यांनी 100% चांगली कामगिरी केली, परंतु फलंदाजीमध्ये त्यांना सूरगवस्था आलेला नाहीये. परंतु पाहिलं तर बराबरीने हा सामना, पाहिलं तर क्रिकेट आहे, काय येऊ शकतं. आणि मित्रांनो, जीवनात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण पडलेल्या घराच्या विटा देखील लोक सोडत नाहीत. कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही आहे. आमचे निर्णय आपला सर्व सांगाव जरे वेळ घेताय काय, आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. न्यू बॅटर नयन. आता नयनकडे मात्र क्षमता आहे बरं का. बेळगाववाडीमध्ये त्यांनी एक आयकॉनिक खेळी साकारली होती. अगदी मला वाटतं 6 किंवा 7 चेंडूमध्ये 32 काहीतरी धावा कुठल्या होत्या. आता संघाला गरज तशाच पद्धतीची आहे, कारण पहिला एक मोठा धक्का जरूर लागलाय. आयकॉन खेळाडू बाद होऊन पवेलियन मध्ये गेलेला आहे आणि ते शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि डॉट चेंडू. आणि हे षटक मग पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं निर्णायक षटक आणि उपयुक्त षटक, संघाच्या खात्यामध्ये चांगलं षटक. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर पहिला डॉट, त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर 2-2 धावा, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट, म्हणजे चांगलं षटक. आणि ते पूल करण्याचा प्रयत्न, हवा तसा फटका मारता आलेला नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात, धीरज फेकी करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि उत्कृष्ट असं षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त मला वाटतंय 5च धावेचं षटक आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19 आणि 2 बाद. म्हणजे बघा, बराबरीने सामना चालू आहे, काय येऊ शकतं. फक्त जो संघ चूक कमी करेल तो संघ मात्र विजय नक्की मिळवेल, यात काही शंका नाहीये. कारण एक चूक संघासाठी घातक ठरू शकते. पाहिलं तर संदीप पवारने मात्र अगदी फलंदाजीमध्ये चांगली खेळ साकारलीच, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र 5 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील मिळवली. आणि आता धावसंख्या झालेली आहे 19, 2 षटक. किती पाहिजे कितीला किती कोण आहे 18 चेंडू 37, 18 चेंडू 37. पहिल्या चेंडू तडकावण्याचा प्रयत्न आणि तिथे विकेट. संदीप कदम यांच्या नावावरली पहिली विकेट पहिल्याच चेंडूवर. पाहिलं तर मला वाटतं या संघात 2 संदीप आहेत. आता गोलंदाजी करणारा एक संदीप आणि लॉंग ऑफला पाहिलं तर आता सध्या पाणी पितात ते एक संदीप. पाहिलं तर संदीप कदम, हार्दिक पांड्या, घानांचा हार्दिक पांड्या, काय पेस आहे. पाहिलं तर अगदी उत्कृष्ट गोलंदाजी.
राईट टाइम राऊंड दी विकेट गोलंदाजीचा मारा करतायत. आणि आता न्यू बॅटर मैदानात पाहिले तर स्वतः संघ नायक गणेश धंजे. अगदी आम्ही पाहिलं तर पॉइंटला प्रवीण उपस्थित आहेत. प्रवीण ढगे हसतायत बरं का, थोडंसं हसतायत. तर सामन्याला सुरुवात होते. चला सामन्याकडे वळूया. आणि ते अगदी सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला हा फटका आणि तिथे एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहिलं तर संदीपचे अगदी आतापर्यंतचे 2 चेंडू, त्यामध्ये पहिल्या चेंडूवर अगदी मोठी विकेट, त्यानंतर 1 धाव, म्हणजे चांगला. आतापर्यंत 2 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने फेकले गेलेत. निर्णायक षटक हे म्हणावं लागेल, कारण इथून पुढे गेमचा बऱ्यापैकी आपल्याला चेहरा स्पष्ट होणार आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ थोडासा बॅकफुटवर जाईल हे देखील आपल्याला समजणार आहे. बघितलं तर मैदानात सावली आहे, परंतु खेळाडूंमध्ये अगदी गरमागरम वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते जोरात मारलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक जरूर पाहिजे ते लॉंग ऑफच्या दिशेला संदीप पवार फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अगदी जर विचार केला तर एसके फायटर संघाला जर या संघामध्ये या सामन्यामध्ये जर पकड मजबूत करायची असेल तर आसिफ भाई या खेळाडूवर नजर ठेवावी लागेल, कारण हा खेळाडू असा आहे की कित्येक वेळेस 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा या खेळाडूकडे विक्रम आहे. आणि इथे मात्र सन्मान, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान. अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. आसिफ भाई मॅन फ्रॉम वरकुटे, परंतु खेळतायत आता श्री नंदकुमार झंजे 11 संघात. आणि तो रेवाचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे कोणताही उपस्थित नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार, कडकडीत प्रहार, चेंडू मध्ये सीमा रेषा पार, चौकार. KGPL 2025 चौकार. अगदी पाहिलं तर या फटक्याची गरज होती, कारण कुठेतरी थोडस पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला होता. या चौकारने मात्र कुठेतरी थोडासा तो कमी केला आणि करंट रन रेट वाढला. पाहिले तर उर्वरित आणि ते जोरात मारण्याचा प्रयत्न, डॉट निशी षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26. लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 ओव्हर कंप्लीटेड. आता 12 चेंडू मध्ये मला वाटते 12 चेंडू 30. थोडस कुठेतरी फलंदाजी संघाकडे बघितलं तर आता मला वाटतं सरासरी रिक्वायर्ड रन रेट जर आपण विचार केला तर मला वाटतं 15 प्रतिशतक 15 धावसंख्या बनवावी लागेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे अवघड नाही, परंतु सोपं देखील नाहीये. पहिला चेंडू अगदी आडव्या बॅटने ऑल कार्पेट मारलेला फटका, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात शिखर उर्फ केंगार, धीरज केंगार फेकी करण्यापर्यंत 1 धाव पूर्ण. आणि संदीपचं हे षटक फार महत्वपूर्ण षटक. इथे जर धावा वाचवण्यात यश मिळवलं तर मग मात्र 1च धाव मिळालेली होती. थोडंसं कुठेतरी विजयाच्या दिशेने मग नक्कीच वाटचाल होऊ शकते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, फटका हवा तसा मारता आलेला नाही. ऑल कार्पेट आणि डीप मिड विकेट वरून धावून आले क्षेत्ररक्षक आणि फेकी करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. पाहिलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूवर आपल्याला फक्त एकेरी धाव म्हणजे 2 धावा मिळाल्या. पाहिलं तर उर्वरित 4 चेंडू अशाच पद्धतीचे टाकावे लागतील आणि 6
सागर शेठ कटरे यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये हा खेळणारा संघ. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात, कोणी चूक होणार नाही आणि ते विकेट. पाहिलं तर निर्णायक क्षणी विकेट मिळवून दिलेली आहे संदीपने. आणि जर इथून सामना विजय जर झाला तर मग मात्र मला वाटतं संदीपच आजच्या सामन्याच्या सामनावर ठरू शकतात. जरे आपण फार वेळ घेतलेला. जरे आपला निर्णय बॉलिंग. ठीक आहे बॉलिंग क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्यांनी. आपले बॅटर तयार ठेवा. बॅटरचं नाव काय आहे? गणेश. ठीक आहे गणेश. आणि कृपया मैदानामध्ये गार्ड घालू नका. आपली ही लीग लाईव्ह आहे. अगदी 192 देशामध्ये आपण पाहतोय. थोडक्यासाठी आपल्या लीगचं नाव नको जायला. चला सामना सुरू होतोय. स्कोरर या तिकडे, बोलायचं राहू दे, इकडे या. आणि ते बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि नशिबाचा चौकार. निर्णायक क्षणी आलेला हा नशिबाचा चौकार. थोडे कुठेतरी बाउन्स करण्याचा प्रयत्न होता संदीपचा, परंतु फलंदाजाने तिथे हलकीशी बॅटची कडा घेतली आणि सुहास, विकेट किपर सुहासच्या माध्यमातून थोडीशी चूक त्यांच्या हाताला लागून तो चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल करत होता आणि 4 धावा मिळाल्या. परंतु पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत या षटकातील. पहिल्या चेंडूवर एक, त्यानंतर विकेट आणि आता चौकार. आणि तो पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडलेला आहे आणि पुन्हा एकदा चौकार. कडकडीत प्रहार, चेंडू जातोय पाठीमागे, चौकार. बघितलं तर सुरुवातीचे काही 3 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकले होते, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले, म्हणजे एकूण 8 धावा तिथे खर्च केल्या. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा, आणखीन एकदा सुहासच्या हाताला लागून पाठीमागे फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, चौकार. पाहिलं तर मला बॅक टू बॅक 3 चौकार आले काय, म्हणजे आता या षटकामध्ये धावसंख्या पाहिली तर आपण तब्बल 14 मिळाल्या. या षटकामध्ये 14 वसूल केल्या. 6 चेंडू 16 वरीस धोक्याचं. आता बघूया, 6 चेंडू 16. 6-16. आता शेवटचं षटक, निर्णायक षटक. अगदी पाहिलं तर संदीपने चांगली गोलंदाजी केली, परंतु कुठेतरी 3 चेंडू खराब. अगदी धावा बनत नसताना देखील त्या 3 चेंडूने अगदी सामन्यात आणलं समोरच्या संघाला. बघूया, गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज, आता ते मात्र निर्णायक षटक. अगदी करूया मनस्थिती. चैतन्य गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. चैतन्य नावात आहे चैतन्य, कामगिरी देखील चैतन्यासारखी करावी लागेल. 6 चेंडू 16 वाचवायचे आहेत. आणि कंपल्सरी चेस असणार हे देखील आपल्याला सांगण्यात येत आहे. पहिला चेंडू अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि फलंदाजाला तो समजला नाही आणि डॉट चेंडू. अगदी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला गेलेला आहे. 5 चेंडू मध्ये 16. 5 चेंडू 16. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 4 चेंडू 16, म्हणजे डॉट चेंडू कुठेतरी सामन्यातून संघाला दूर घेऊन जातोय. आणि ते जोरात मारलेला फटका, चेंडू जातोय सीमा पार. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मला वाटतं 3 चेंडू मध्ये 10. 3 चेंडू 10. अगदी 2 चेंडू चांगले फेकले, परंतु या चेंडूवर थोडीशी खराब फेकी.
पाहिलं तर क्षेत्ररक्षक दर तिथे तैनात होते, परंतु चेंडूने केली हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. पुढील चेंडू सामना करतील असित भाई. आणि पुन्हा एकदा पुढे ससावून मारलेला फटका. चेंडू जातो लॉंगॉनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक फक्त फिल्डर बनून राहतील आणि 6 धावांसाठी षटकार. दर्शक बनून राहिले तिथे धीरज जरूर तैनात होते, परंतु फक्त दर्शक बनून राहिले आणि 6 धावा. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4. कोण करेल वार पाहावं लागेल यार. बघूया. 2-4. 2 चेंडू 4. आणि आता सामना कुठेतरी फसल्यासारखा वाटतोय. आता 50-50 काही होऊ शकतं. एक मोठा फटका. सामना जातो मग श्री नंदकुमार झुंजे 11 या संघाकडे. आणि 1 डॉट चेंडू किंवा 1 धाव जरी मिळाली तरी एसके फायटर मात्र आनंदात असेल. बघूया. अगदी हाय व्होल्टेज सामना. आणि ते गोलंदाजा चांगला चेंडू फेकला आणि ते सामना संपला. अगदी 1 चेंडूमध्ये 4 हवा होता आणि फक्त 2च धावा जमवता आल्या. आणि काय हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि कुमार आता खुश झालेले आहेत. कुमार म्हणतात आता मी आज जातो. कुमार म्हणतात आता माझं बास संपलं. निमेश